श्री स्वामी समर्थ. कधी कधी सगळंच बिनसल्यासारखं वाटतं. घरात एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी दारात उभी असते. कधी पैशांची चिंता, कधी आरोग्याची, कधी घरातील वाद, कधी मनाला न समजणारी अस्वस्थता. आणि तेव्हा मनातून नकळत एक प्रश्न बाहेर पडतो. मी रोज देवाचं नाव घेतो, गुरुचरित्र वाचतो, तरी माझ्याच घरात इतक्या अडचणी का? हा प्रश्न आजचा नाही, अनेक वर्षांपासून अनेक भक्तांच्या मनात येत आलेला प्रश्न आहे. पण श्री गुरुचरित्र या प्रश्नाचं उत्तर अतिशय शांतपणे देतं. गुरुचरित्र आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट शिकवतं. अडचणी आल्या म्हणजे गुरूंनी साथ सोडली असं कधीच समजू नका, कारण गुरु संकट दूर करण्यापूर्वी संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देतात. हेच गुरुतत्वाचं वैशिष्ट्य आहे. आपण अनेकदा देवाकडे फक्त अडचण दूर व्हावी हीच प्रार्थना करतो, पण गुरुचरित्र एक वेगळीच प्रार्थना शिकवतो. गुरुदेव, अडचण आली तरी माझा विश्वास ढळू देऊ नका. हा विचार लहान वाटतो, पण यातच संपूर्ण आध्यात्मिक जीवन दडलं आहे. कारण श्रद्धा परिस्थितीवर अवलंबून असेल तर ती श्रद्धा नसते, ती फक्त अपेक्षा असते. गुरुचरित्रात पुन्हा पुन्हा गुरुभक्तीचं महत्त्व सांगितलं आहे, कारण ज्याच्या मनात गुरूंवर अढळ विश्वास असतो तो संकटातही कोसळत नाही. याचा अर्थ याच्या आयुष्यात संकट येत नाही असा नाही, पण संकट त्याला मोडू शकत नाही. आज जर तुमच्या घरात सतत अडचणी असतील तर सर्वप्रथम घाबरू नका, स्वतःला दोष देऊ नका आणि गुरूंवर संशयही घेऊ नका. त्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा, या प्रसंगातून गुरु मला काय शिकवत आहेत? विश्वास ठेवा, या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतं. कारण प्रत्येक संकट फक्त शिक्षा नसतं. काही संकट आपल्याला अधिक जागं करण्यासाठी येतात, अधिक नम्र बनवण्यासाठी येतात आणि गुरूंच्या चरणांशी अधिक घट्ट जोडण्यासाठी येतात. आजपासून घरात अडचण आली की घाबरून जाऊ नका. शांतपणे स्वामींच्या चरणी बसा आणि मनात एवढंच म्हणा, गुरुदेव, मला कारण समजत नसलं तरी तुमच्या कृपेवरचा माझा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. कारण ज्या घरात गुरुस्मरण जिवंत असतं त्या घरात आशा कधीच संपत नाही. एक गोष्ट शांतपणे विचार करा, जेव्हा घरात एखादी अडचण येते तेव्हा सर्वात आधी काय बदलतं? परिस्थिती की आपलं मन? खरं पाहिलं तर अनेकदा संकट येण्यापूर्वी आपलं मन घाबरतं आणि जेव्हा मन भीतीने भरून जातं तेव्हा लहानशी गोष्टही मोठी वाटू लागते. याच ठिकाणी श्री गुरुचरित्र एक सुंदर मार्ग दाखवतं. गुरु सर्वप्रथम बाहेरचं जग बदलायला सांगत नाही, ते मन स्थिर करायला शिकवतात. कारण अस्थिर मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि चुकीचे निर्णय नवीन अडचणी निर्माण करतात. कधी घरात एका छोट्याशा गैरसमजामुळे महिनेभर अबोला निर्माण होतो, कधी एका कठोर शब्दामुळे जीवाभावाचं नातं दुरावतं, कधी रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय संपूर्ण कुटुंबाला वर्षानुवर्ष त्रास देतो. मग दोष नेहमी नशिबाचा असतो का, की आपल्या उतावळेपणाचाही असतो? गुरुचरित्र याच ठिकाणी संयम शिकवतं. संयम म्हणजे गप्प बसणं नाही, संयम म्हणजे रागाच्या क्षणी शांत राहण्याची ताकद, दुःखाच्या क्षणी विश्वास टिकवण्याची ताकद आणि यशाच्या क्षणी अहंकार न येऊ देण्याची ताकद. आज जर तुमच्या घरात सतत भांडण होत असतील तर फक्त इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःलाही विचारा, माझ्या बोलण्यात, माझ्या वागण्यात मी काय बदल करू शकतो? कारण घर बदलण्याची सुरुवात एका माणसापासूनही होऊ शकते. एक माणूस शांत झाला तर अनेक वाद तिथेच संपतात. एक माणूस नम्र झाला तर अनेक अहंकार आपोआप कमी होतात आणि एक माणूस गुरुस्मरणात राहिला तर त्या घरात आशेचा दिवा कधीच विझत नाही. म्हणून आज जेव्हा घरात एखादा तणाव निर्माण होईल तेव्हा उत्तर देण्याआधी फक्त काही क्षण शांत बसा. मनात स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे त्याने हे नातं जोडले जाईल की आणखी तुटेल? हा एक विचार अनेक संकट सुरू होण्यापूर्वीच थांबवू शकतो. गुरुचरित्र आपल्याला चमत्काराची वाट पाहायला शिकवत नाही, ते स्वतःमध्ये बदल घडवायला शिकवतं. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा घराचं वातावरणही हळूहळू बदलायला लागतं. कारण प्रत्येक घराची खरी शांती भिंतींमध्ये नसते, ती त्या घरात राहणाऱ्या माणसांमध्ये असते. कधी असं वाटतं का की एक अडचण संपते आणि दुसरी लगेच समोर उभी राहते? मनात नकळत एक प्रश्न येतो, देवा, माझीच परीक्षा का? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो, पण गुरुतत्व आपल्याला एक वेगळाच विचार शिकवतं.
प्रत्येक संकट हे शिक्षा असतेच असं नाही. काही संकट आपल्याला थांबवण्यासाठी येतात, काही आपल्याला जाग करण्यासाठी येतात आणि काही आपल्याला चुकीच्या मार्गावरून परत योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात. विचार करून पहा, आपण रोजच्या धावपळीत किती वेळ स्वतःच्या मनाशी बोलतो, किती वेळ गुरूंचं स्मरण करतो, किती वेळ कुटुंबासोबत मनापासून बसतो. अनेकदा उत्तर खूप कमी असंच असतं. जीवन इतकं वेगाने धावत असतं की आपण जगत असतो पण जाणिवेने जगत नसतो. आणि अशा वेळी एखादा प्रसंग आपल्याला थांबायला भाग पाडतो. आपण त्याला संकट म्हणतो, पण कधी कधी तोच प्रसंग आपल्याला स्वतःकडे परत घेऊन येतो. गुरुचरित्र सतत श्रद्धा, संयम आणि सदाचार यांचा संदेश देतं. कारण घरात फक्त पैसा असला तर सुख मिळत नाही, फक्त मोठं घर असलं तर शांती मिळत नाही, फक्त यश मिळालं तर समाधान मिळत नाही. घरात खरी ऊब मिळते ती परस्पर आदरातून, प्रेमातून आणि गुरुस्मरणातून. आज जर तुमच्या घरात वारंवार अडचणी येत असतील तर एक छोटासा बदल करून पहा. दररोज किमान 10 मिनिटं संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून शांतपणे गुरुनाम घ्या. मोठं काही करण्याची गरज नाही, फक्त मनापासून काही क्षण गुरूंना अर्पण करा. अनेक भक्त असा अनुभव सांगतात की यामुळे घरातलं वातावरण हळूहळू शांत व्हायला लागतं. याचा अर्थ सर्व समस्या एका दिवसात संपतात असा नाही, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याची मनाला नवी शक्ती मिळते. आणि ज्या घरात मन मजबूत असतं त्या घराला मोठी संकटही जास्त काळ हरवू शकत नाहीत. म्हणून आज संकटाकडे शिक्षा म्हणून पाहू नका, एक संधी म्हणून पहा. स्वतःला विचारण्याची संधी, मी आज कालपेक्षा थोडा अधिक शांत, अधिक संयमी आणि गुरूंच्या अधिक जवळ झालो का? हा प्रश्नाचं उत्तर हळूहळू तुमच्या घरात नवीन प्रकाश आणेल. एक प्रश्न स्वतःला विचारा, प्रत्येक घरात अडचण ही फक्त पैशाचीच असते का? नाही, काही घरात सर्व सुखसोयी असतात. मोठं घर, चांगली नोकरी, पुरेसा पैसा, सगळं काही असतं, पण तरीही त्या घरात शांतता नसते, हसणं नसतं, एकमेकांशी मन मोकळा संवाद नसतो. असं का? याचं उत्तर गुरुतत्व अतिशय सुंदर पद्धतीने देतं. कारण घर विटा आणि सिमेंटने बनतं, पण घर पण प्रेम, विश्वास आणि संस्कारांनी बनतं. आज आपण घर सजवण्यासाठी खूप वेळ देतो, पण मन सजवण्यासाठी किती वेळ देतो? मोबाईल चार्ज करतो, पण मनाला गुरुनामाने चार्ज करतो का? हीच आजच्या काळाची सर्वात मोठी उणीव आहे. गुरुचरित्र आपल्याला फक्त पूजा करायला सांगत नाही, ते आपल्या वागण्यात गुरूंची शिकवण उतरवायला सांगतं. जर घरात रोज देवपूजा होत असेल पण बोलण्यात कटुता असेल तर त्या पूजेचा खरा अर्थ अपूर्ण राहतो. जर गुरुचरित्राचं वाचन होत असेल पण घरातील ज्येष्ठांचा आदर नसेल तर त्या वाचनाचा हेतू अजून समजलेला नाही. गुरुतत्व आपल्याला नेहमी अहंकार सोडायला शिकवतं. कारण अनेक घरं गरिबीमुळे तुटत नाहीत, ती मीच बरोबर आहे या एका विचारामुळे तुटतात. एक शब्द क्षमेचा अनेक नाती वाचवू शकतो, एक नम्र वाक्य अनेक वाद संपवू शकतं आणि एकत्र गुरुस्मरण अनेक मनं पुन्हा जोडू शकतं. आज जर तुमच्या घरात शांतता नसेल तर फक्त परिस्थितीला दोष देऊ नका. स्वतःला विचारा, माझ्या शब्दांनी या घरात शांतता वाढते की तणाव? हा प्रश्न दररोज स्वतःला विचारायला सुरुवात करा. विश्वास ठेवा, हळूहळू तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसू लागेल. आणि जेव्हा घरातला एक माणूस बदलतो तेव्हा संपूर्ण घराचं वातावरण बदलायला सुरुवात होते. गुरुचरित्र याच परिवर्तनाची शिकवण देतं. चमत्कार नेहमी बाहेर घडत नाही, सगळ्यात मोठा चमत्कार माणसाच्या मनात घडतो. आणि मनात गुरूंचा प्रकाश पडला की घरातील अंधार हळूहळू आपोआप दूर व्हायला लागतो. म्हणून आजपासून फक्त घर सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू नका, घरातली मनं सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. कारण जिथे मन जोडली असतात तिथे गुरुकृपा नेहमीच वास करते. एक गोष्ट मन लावून ऐका, कदाचित आजचा हा विचार तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आपण अनेकदा म्हणतो मी रोज गुरुचरित्र वाचतो, कोणी म्हणतं मी पारायणही करतो, कोणी म्हणतं मी रोज स्वामींचा जप करतो. हे सगळं खूप सुंदर आहे, पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का, मी जे वाचतो ते माझ्या आयुष्यात उतरवत आहे का? कारण गुरुचरित्र फक्त वाचण्यासाठी नाही, ते जगण्यासाठी आहे. समजा एखादा माणूस दररोज गुरुचरित्र वाचतो पण घरात आईवडिलांशी कठोर बोलतो, पत्नीशी किंवा पतीशी रागाने वागतो, लहान मुलांवर सतत ओरडतो आणि बाहेर लोकांशी अभिमानाने वागतो, तर त्या वाचनाचा खरा अर्थ त्याच्या जीवनात उतरला आहे का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःलाच द्यायचं आहे. गुरुतत्व
नेहमी एकच सांगतं, ज्ञान वाचण्यात नाही, ज्ञान आचरणात आहे. म्हणूनच अनेक संत मोठमोठी प्रवचनं देण्यापेक्षा स्वतःचं जीवन उदाहरण म्हणून जगले. कारण शब्द थोडा वेळ प्रेरणा देतात, पण आचरण संपूर्ण आयुष्य बदलतं. आज घरात सतत तणाव असेल तर फक्त देवाला हे संकट दूर करा असं म्हणू नका. त्याचबरोबर असंही म्हणा, गुरुदेव, या संकटातून मला काय शिकायचं आहे ते समजण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना मन बदलते आणि मन बदललं की जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अनेकदा अडचण तीच असते, पण ती सहन करण्याची आपली ताकद वाढलेली असते. हीच गुरुकृपा असते. गुरुचरित्र आपल्याला चमत्काराची सवय लावत नाही, ते स्वभाव बदलण्याची सवय लावतं. आणि स्वभाव बदलला की संबंध बदलतात, संबंध बदलले की घर बदलतं, घर बदललं की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. म्हणून आज गुरुचरित्र वाचताना एकच संकल्प करा, मी फक्त एक अध्याय वाचणार नाही, त्या अध्यायातील एक तरी गुण माझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करेन. कारण एक गुण मनापासून जगला तर तो 100 पारायणांपेक्षा अधिक मौल्यवान ठरू शकतो. आणि कदाचित या क्षणांपासून तुमच्या घरात बदलाची खरी सुरुवात होईल. एक गोष्ट आपण अनेकदा चुकून समजून बसतो. आपल्याला वाटतं गुरुकृपा म्हणजे सर्व अडचणी एका क्षणात संपन्न, सर्व इच्छा पूर्ण होणं, जीवनात कधीच दुःख न येणं. पण गुरुचरित्र आपल्याला असं काही शिकवत नाही. गुरुकृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच येते असं नसतं. कधी ती योग्य विचारांच्या रूपात येते, कधी योग्य माणसांच्या रूपात, कधी एखाद्या चुकीच्या निर्णयापासून आपल्याला थांबवते आणि कधी मोठं संकट टाळण्यासाठी लहान अडचण स्वीकारावी लागते. त्यावेळी आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर आपण म्हणतो, तेव्हा जे घडलं तेच माझ्यासाठी योग्य होतं. हाच गुरुकृपेचा एक सुंदर अनुभव असतो. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील तर फक्त हे का घडलं असा प्रश्न विचारू नका. एकदा असंही विचारा, या प्रसंगातून गुरुदेव मला कोणता धडा शिकवत आहेत. विश्वास ठेवा, या प्रश्नाचं उत्तर हळूहळू तुमच्याच मनातून मिळायला लागेल. गुरुचरित्र आपल्याला श्रद्धा शिकवतं, पण त्या श्रद्धेसोबत कर्तव्यही शिकवतं. जर घरात अडचणी असतील तर प्रार्थना करा, पण त्याचबरोबर योग्य प्रयत्नही करा. घरात वाद असतील तर गुरुनाम घ्या, पण प्रेमाने संवादही साधा. आर्थिक अडचण असेल तर श्रद्धा ठेवा, पण प्रामाणिक परिश्रमही सोडू नका. कारण गुरुकृपा आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देते, ती प्रयत्नांची जागा घेत नाही. म्हणून आज एक छोटा संकल्प करा, मी अडचणींना घाबरणार नाही, मी गुरूंवर विश्वास ठेवेन, मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी अर्पण करेन. याच भावनेतून मनाला खरी शांती मिळेल आणि शांत मनातच गुरुकृपेचा प्रकाश सर्वात स्पष्ट दिसतो. या संपूर्ण प्रवासात आपण एक गोष्ट पुन्हा पुन्हा समजून घेतली, घरात अडचणी येतात, मन खचतं, विश्वास डळमळतो आणि कधीकधी देवही आपल्याकडे पाहत नाही असं वाटतं. पण गुरुचरित्र आपल्याला यापेक्षा वेगळा विचार देतं. ते सांगतं, ज्याचा गुरूंवर विश्वास आहे तो कधीच एकटा नसतो. कारण गुरु आपल्या इच्छेनुसार नेहमी काम करत नाहीत, पण आपल्या हिताचंच काम करतात. हा फरक समजला की अर्धी अस्वस्थता आपोआप संपते. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, कदाचित काही वर्षांनी त्याच गोष्टीसाठी तुम्ही गुरूंचे आभार मानाल. कारण ज्या मार्गावर तुम्हाला जायचं होतं तो कदाचित तुमच्यासाठी योग्य नव्हता आणि गुरूंनी तुम्हाला दुसऱ्या मार्गाने नेलं. त्यावेळी ते दुःख वाटलं, पण नंतर त्याचं कारण समजलं. हेच गुरुकृपेचं गूढ आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट कधीही बोलू नका, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. कारण हा विचार तुमचं मन कमकुवत करतो. त्याऐवजी असं म्हणा, गुरुदेव, मला आज कारण समजत नाही आहे, पण तुमच्या प्रत्येक निर्णयामागे माझंच कल्याण आहे, यावर माझा विश्वास आहे. विश्वास ठेवा, ही भावना मनाला अद्भुत शांतता देते. गुरुचरित्र फक्त चमत्कारांच्या कथा सांगत नाही, ते धैर्य शिकवतं, संयम शिकवतं, नम्रता शिकवतं, सेवा शिकवतं, सदाचार शिकवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा. परिस्थिती बदलल्यावर नाही तर परिस्थिती कठीण असतानाही कशी टिकवायची हे शिकवतं. म्हणून घरात कितीही अडचणी असू द्या, कितीही संकट असू द्या, एक गोष्ट कधीही सोडू नका, गुरुस्मरण. कारण ज्या घरात गुरूंचं नाव घेतलं जातं, जिथे एकमेकांशी प्रेमाने बोललं जातं, जिथे सत्य, प्रामाणिकपणा आणि सेवेची भावना जिवंत असते, त्या घरात शांती उशिरा का होईना नक्की येते. शेवटी या संपूर्ण मालिकेचा एकच संदेश मनात कायमचा कोरून ठेवा, गुरुचरित्र आपल्याला संकटमुक्त जीवनाचं वचन देत नाही, पण कोणत्याही संकटात मन स्थिर ठेवण्याची आणि गुरूंच्या कृपेवर
अढळ विश्वास ठेवण्याची अमूल्य शिकवण देतं आणि कदाचित हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कृपा आहे. श्री स्वामी समर्थ.